why nobody's talking about these two pharmacy products, because they can literally make your skin go from this to this in just 2 weeks. These were legit recommended by my dermat, and she told me to mix these together and apply on my acne and leave it overnight, and they literally healed my acne without any irritation. वेलकम टू आवर सिरीज इन्फ्लुएन्सर्स वेड नका बनू. खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या व्हिडिओमध्ये, पण मी तुम्हाला टॉप 4 सांगतो. फर्स्टली, कुठलंही अँटी ॲक्ने मेडिकेशन तुमची स्किन फक्त 2 आठवड्यात ट्रान्सफॉर्म करू शकत नाही, स्पेशली रेटिनॉइड, कारण ते सुरुवातीला ॲक्ने वर्सन करू शकतं. सेकंडली, क्लिंडामायसिनचा इतका जास्त मिसयूज आणि अब्यूज झालाय की आपणापैकी बरेच जण त्याला आधीच रेजिस्टंट झालो आहोत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या अशा थोड्याशा चुकीच्या टिप्समुळे लवकरच बाकीच्या टॉपिकल अँटीबायोटिक्ससाठी पण रेजिस्टंट डेव्हलप होईलच. थर्ड, जास्तीत जास्त टॉपिकल अँटी ॲक्ने मेडिकेशन्स इरिटेटिंग असतात. इतकं रेटिनॉइड स्पॉट ट्रीटमेंट म्हणून लावणं आणि मसाज करणं आणि तरीही काही रिॲक्शन न होणं हे प्रॅक्टिकली शक्यच नाही. रेटिनॉइड डर्मॅटायटिस तर होणारच. मला काय वाटतं, कोणीतरी डर्मॅटोलॉजिस्ट कडे गेलं आणि प्रिस्क्रिप्शन घेऊन तेच क्लिकबेट व्हिडिओ फक्त पैसे आणि व्ह्यूज साठी वापरत आहे. लास्टली, खूप महत्वाचं, जर तुम्ही मॅरिड आहात आणि फ्युचरमध्ये प्रेग्नन्सी प्लॅन करणार आहात तर स्वतःच्या मनाने रेटिनॉइड क्रीम्स अजिबात वापरू नका. म्हणून अशा गोष्टींना बळी पडू नका. नेहमी तुमच्या डर्मॅटोलॉजिस्टला कन्सल्ट करा. स्टे इन्फॉर्म, स्टे सेफ.